आणि बाहेर होळीची तयारी बघून असं छान वाटायला लागले माहितीये का. चल 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 दरवाजा लाव देव बाप्पाला ते पोळ्या आल्यानंतर मी लागले. हा तर लय प्यार करतोय रे. चला चला हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज नाही का दुपारीचा स्वयंपाक आहे, कारण की होळीचा स्वयंपाक दुपारच्या नंतरचा असतो. म्हणजे आमच्याकडे तर असंच असतं, सकाळी सकाळी कोणी करत नाही इतर सणांसारखं. तर आणि आज विशेष म्हणजे आज सोमवार पण आहे, त्याच्यामुळे माझा उपवास आहे. आणि आज दुपारी मी खिचडी पण खाल्ली, कारण की म्हटलं दुपारच्या नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे, तर थोडंसं एनर्जी राहायला पाहिजे. आणि स्पेशली पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटलं की वेळ जातो, परत खाली पूजेसाठी पण जावं लागेल होळीला. आणि मग त्याच्यामुळे मग मी सगळी सकाळची काम आवरली आणि पुरण असं ना शिजवून ठेवलं होतं. आणि दुपारी आता खाऊन वगैरे झाल्यानंतर शियाला अगोदर झोपवलं, कारण की तिला जर नाही ना झोपवलं तर मग ती अशी मध्ये मध्ये करेल आणि मग तिची पण चिडचिड होईल. आणि आता ती झोपली तर मी आता पटपट पटपट आवरून घेते पोळ्या. कारण की किती जरी म्हटलं की नाही एखादा सणाचं टाळूयात, पोळ्या आता तर केल्या होत्या, शिवजयंतीलाच मी पोळ्या केल्या होत्या, पण परत वाटतं यार मग आपण म्हणजे नाही का सणाला नको मिस करायला. आणि अगोदर मी म्हणजे करत नसायची, एखाद्या सणाला न सोडायची, पण आता असं होतं की आरू आणि शिया पण थोडस ना असं आवडीने खातात की नाही, त्याच्यामुळे मग मी आता आवर्जून करायला लागलेली आहे. तर चला पुरण छान शिजलेले, थोडीशी डाळ वगैरे काढून ठेवते मी अगोदर ह्याच्यासाठी आमटीसाठी. आणि पुरण परतत कणिक मळणं किंवा आमटीची तयारी जी करणं आहे ना तेवढी मी करून ठेवणार आहे, कारण की थोडीशी तयारी गुळ आणि साखर, पुरणामध्ये गुळ आणि साखर मिक्स केलेलं होतं समान प्रमाणामध्ये, तर छान लागतात तशाही. आणि फक्त साखरेच्या पण करते मी, तर यावेळेस म्हणलं फक्त गुळाच्या करूयात, कारण की आणखी थोडंसं चेंज. आणि कलिंगड कट केले तर माहितीये का बघा ना, म्हणजे सिया झोपली तरी आरू म्हणतोय की मग सियाला उठू का, म्हणजे अरे ती उठल्यावर खाईलच की, तरी सुद्धा म्हणजे किती एकमेकांशिवाय दम पण निघत नाही. आणि सोबत असले की आज रडारडी पडापडी चालूच असते, तर लगेच तिच्याकडे गेला होता उठाय म्हणजे झोपते थोड्या वेळ, उठल्या ती खाणारच आहे असंही. अभ्यास झाला एका चॅप्टरचं मी केलं नाही अजून. कोणत्या चॅप्टरचं केलं? लाईट अँड फूड्स. उद्या सुट्टी का? 4 चॅप्टरचं सगळं करायचं अभ्यास 2 दिवसात. 2 दिवसात 4 चॅप्टरचा अभ्यास. कोणते कोणते चॅप्टर आहेत? पेन मध्ये काय पण मेजरमेंट 11 लाईट फोर्स आणि साऊंड 12 द वेदर आणि 13 आवरात नाही द मून सन त्याच द मून सन अँड स्टार है ना. सगळा अभ्यास कर, मोठे मोठे क्वेश्चन आधी नीट बघ, कारण की मोठे क्वेश्चन येतात आता मोठेच येतात, कारण की छोटे छोटेच ओरल मध्ये आणि ह्याच्यात झाले ऑनलाईन. प्रोटीन चॅप्टर नाही. आज संध्याकाळपर्यंत मेजरमेंट आणि ते पूर्ण झालं पाहिजे. मोठे क्वेश्चन लिहून काढायचे,
कशा जर का ती येते माणसं तुला येते नाही येते पण फास्ट लिहायला आलं पाहिजे आणि अक्षर चांगलं काढायचं. तर चला पुरण आता जवळजवळ झालंच आहे. थंड झाल्यानंतर वाटून घेते. थोडंसं कलिंगड खाल्लं आणि आरूला सांगितलं की अभ्यास कर म्हणून, कारण की त्याचा आज हिंदीचा पेपर झाला आणि सायन्सचा आणि SS चा बाकी आहेत. 2 पेपर त्याचे बाकी आहेत आणखी. तर आपल्याला 10वीच्या आणि 12वीच्या बोर्ड एक्झामसाठी सुट्टी असायची आणि ह्यांना आता 3rd, 4th सुद्धा ह्यांना सुट्टी आहेत. मध्ये सुट्ट्या बघून आपल्याला एकदम बोर्डाचे पेपर आठवायला लागले, कारण की एवढ्या सुट्ट्या असायच्या. आणि ह्यांचं असं आहे की एका पेपरच्या मध्ये शनिवार रविवार एक जातो किंवा मग अशी एखादी सुट्टी आवर्जून असते. होतच आलेलं झालंच आहे. म्हणजे आता थोडंसं थंड झाल्यानंतर अजून हे घट्ट होईल. तर आता हे वाटून घेते. 2 मिनिटं ठेवते आणखी. पूर्ण होळीची तयारी सुरू झालेली आहे. पूर्ण प्लॅनिंग चालू इकडे. आणि बाहेर होळीची तयारी बघून असं छान वाटायला लागले माहितीये का. थोडंसं माझं आता पटपट आवरून घेते 1 तासाभरामध्ये, कारण की नंतर पूर्ण सिया उठल्यानंतर चहा पाणी आणि पूर्ण तयारी पण करावी लागेल खाली जाण्यासाठी. तर त्याच्यासाठी मला तर किचन मध्ये पटकन आवरते. चिमण्या सुद्धा उडा नाही तर बघ. आणि आरो अभ्यास करते आणि सियाला पण 1 2 3 4 शिकवतो. तर चला, वारं थोडंसं शांत झालंय. बाहेरनं खूप मोठं वावटळ आली होती, वाळवट. आता थोडंसं शांत झालंय आणि घरातनं असं पूर्ण माती आली माहिती का. सगळं झाडून घेतलंय आता मी परत. ही तयारी झालेली आहे बघा, दाखवते मी तुम्हाला. आणि इकडे माझी पण सगळी तयारी झाली. म्हणजे आमटी केली मी, चहा ठेवलाय मला, त्याच्यानंतर इकडे आहे आमटी. 1 मिनिट. इकडे झालेली आहे आमटी, थोडीच केली. चहा ठेवलाय मी एकटी पुरताच, कारण की ह्यांनी दोघांनी पण आता कलिंगड खाल्ले त्याच्यामुळे. आणि मला पण थोडासा चहा प्यायचा, अर्धा कपच ठेवलाय. कणिक वगैरे पण मळून ठेवली मी आणि पुरण. तर अशी थोडीफार तयारी झालेली आहे. आता भज्याचं तयार करून ठेवावंच वाटतंय, पण काय होतंय परत वाटतंय की खाली जाऊन येईपर्यंत ना बराच वेळ जाईल. आणि इकडे असं कबूतर बसलंय, पतंग वगैरे लावून सगळं डेकोरेट केलंय छान असं. तर बघा, अर्धाच कप चहा केलाय, खूप जास्त नाही, कारण की सध्या थोडासा ना गरमी पण वाढली. बघ की तिकडे आहे ना खाली खेळतोय तो, हाक मार, चल म्हणा. कुठे जायचंय? कुठे जायचंय? देवबाप्पाला जायचंय. कुठे देवबाप्पा? लय बुर आहे. हे बघ, इथल्या देवबाप्पाला जायचंय होळीला. हे बघ, तयार केली की नाही छान छान. हा, हाक मार दादाला, चल लवकर म्हणा. दादा करतोय मस्ती. तर बघा, मस्त तयार झालेले आता सगळे खाली जाण्यासाठी. CRचं पण झाले आणि खाली जायला उशीर होतोय, खूप जास्त वेळ गेला ना, म्हणजे आणखी होळी पेटवलेली पण नाही. तर मग म्हटलं खूप उशीर होईल खालून येऊन परत पोळ्या वगैरे बनवायला. तर मी अगोदर स्वयंपाक करून ठेवला, म्हणजे पोळ्या लाटायचे जे राहिले होते म्हटलं होते नंतर, तर त्या पण लाटून घेतल्यात. आणि भज्याचं पण पीठ सगळं तयार करून ठेवलं. आता फक्त मिक्स करते आणि आल्यानंतर करते, नंतर बघूया. तर आता खाली जायचंय. आणि बघा, असं खूप जास्त काही नाही मेकअप केलेला, सिम्पलच आहे. पण कसं आता होळी आहे ना, पूजा करायची, मग फक्त साडी चेंज केली आणि कानातले वगैरे सुद्धा चेंज केलेले नाहीत. म्हटलं चला सिंपल मध्ये छान दिसते. आणि सियाने पण छान फ्रॉक घातली आणि ती मग अशी 6 वाजल्यापासून तयार होऊन बसली. खाली जायचंय देवबाप्पाला करून. आणि पूजाचं साहित्य बघा, नारळ,
अगरबत्ती, हळदी कुंकू घेतले, फुलं आणि पुरणपोळी घेतलेली आणि सोबत पाणी. पण खरं तर इकडे म्हणजे इकडच्या पुरणपोळी वगैरे बनवत नाही, त्यांचं वेगळंच राहते. आणि पॉपकॉर्न, मुरमुरे वगैरे जे राहतात की नाही, चुरमुरे, असं ते मिक्स करून ते प्रसाद वगैरे ते पण टाकतात आणि ते वाटतात पण, असं पण आहे. आणि यांनी आणले होते थोडे पॉपकॉर्न, पण सियाने नारून खाऊन घेतले, थोडेसे राहिलेत तर ते पण मी घेतले साईडला. तर चला एवढं साहित्य घेतलंय आणि आता बघूयात होळी तुम्हाला दाखवते. गर्दी झाली पण आणखी पूजा चालली तिकडे आणि ज्यावेळेस होळी पेटवतील की नाही त्यावेळेस मग आम्ही जातो, कारण खूप उशीर लागेल आणखी. तर जवळच आहे, पटकन जायला काय एवढं. कुणाचं? माझ्या. आणि 5 मिनिटं वेळ आणखी, तोपर्यंत म्हटलं सांगूयात, कारण की आज खरोखर आज आमच्या आरूचा आहे बर्थडे. म्हणजे तुझं बोले तिथीनुसार म्हणजे होळी दिवशीच तो जन्मलेला आहे आणि पूर्ण आजच्या होळीला 9 वर्ष झालेली आहेत, है की नाही? किती इयर्स झाला तू? 9th कम्प्लीट झालाय. आणि बर्थडे तुझा कधी असतो? आणि आम्ही 16 तारखेला तुझा बर्थडे करणार आहे, पण मग आज होळीनुसार म्हणजे तिथीनुसार बर्थडे, तर म्हटलं चला विश करूया. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आरू. शेतू कधी दादा बर्थडे? का गं? रुसली सिया रुसली. बरं तुला मी म्हणते हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे सियू. का गं रुसली? अगो की दादाला तू दादाला प्यार करते ना? तुलाच भांडी आणायचे. दादा म्हणला की दादाच्या गल्ल्यातले पैसे काय केले माहितीये का? सियाला गिफ्ट आणायचं म्हणला. भांडी आणायचं ना? काय आणायचं? हा भांडी आण. मग हॅपी बर्थडे पण दादाला. दादा पकडली बीपी लागली. तर चला, असं आमचा दादूचाच बर्थडे आहे की ना दादू. आणि चला आता आम्ही जातो, होळी पेटवायला लागले. तर असं हे सांगायचं होतं, आहे की नाही? कसं वाटतं तुला? छान वाटते. केक आणला आज नाही ज्योतिषला. आणि तुला गिफ्ट काय घ्यायचं यावर्षी? मागच्या वर्षी सायकल घेतली ती, म्हणजे दरवेळेस त्याला काही ना काही म्हणजे खेळणं मोठं चालूच आहे, म्हणजे सायकल घे, गाडी घे. यावर्षी काय घ्यायचंय? स्केटबोर्ड आणि स्केटिंग. काय? स्केटबोर्ड आणि मोठे संदर्भ स्केटिंग आणि बॅटबॉल. त्याला खेळायचं, स्पोर्टच्या रिलेटेड त्याला जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे त्याचं तेच चाललेलं असतं. का ग? आणि सियाला काय घ्यायचंय? सियाला काय घ्यायचंय? सांग की. घ्यायचंय माझ्या बापूला भांडी घ्यायची आहे की नाही? बरं चला चला. आणि दादाला तू काय गिफ्ट दिलं नाही माहितीये का? दादाला तू प्यार करत नाही, गिफ्ट देत नाही. काय देती? कसलं गिफ्ट? बर जाऊ. हा घे आरतीला घे. चला जायचं आपल्याला उचलून. अय्यो दादा तर लय प्यार करतोय रे. बर्थडे कोणाचा आहे आणि नखरे कोणाच्यात आहे की नाही? चल इकडे 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 इकडे. बर्थडे कोणाचा आहे, नखरे कोणाच्यात आहे की नाही? सिया तुझे तर लय नाटकेत बुवा, आहे की नाही? चला जा. नारळ ठेव ना वर्ष तिथं. ते ठेव पुढं पटकन लवकर. ठेव पटकन. उदबत्त्या बघ खाली.
अरे पाय पडला का रो आणि होळीतला नारळ घेण्यासाठी बराच वेळ थांबलो, पण त्याला खूप वेळ लागणार होता आणि मग सगळेजण तिकडे चालू होतं, मग नाही घेतलं, तसंच घरी आलो. सिया चला चला. छान, चला आतमध्ये. पाणी नाही घेतलं त्याच्यात, पाणी संपून टाकलं. घागर घेऊन चालली. कुठे चालली? कुठे चालली? तुला भूक नाही लागली? लागली का? पूजा करून आली माहितीये का? एवढं पाय दुखायला लागलं ते आता. इतकं 9:15 वाजलेत आणि भूक पण तेवढीच लागली. पण आता पटकन गरम गरम भजी करते. बरं झालं पोळ्या अगोदर केले की, नाही तर मग येऊन परत करायचं म्हणलं की खूप असं हे झालं. आणि चमच्याने सोडते जरा, पटकन होईल म्हणजे. पण भजी आवडतात ना? अजून बटाट्याची भजी आवडतात की नाही तुला? आता कोणत्या म्हणजे विदाऊट टेस्ट हे सगळं चालले उपवास आहे, त्याच्यामुळे बघूयात आता. छानच होणार आहे ते. काय माहिती का म्हणजे दुसरं स्वयंपाकच काय नाही बघत, पण आता गेले असं पटकन टाकायचं मी त्यांना. बाकी दुसरं तर काय भजी पण छान झालं त्याचं. छान झालं, आणि दिसतंय तर छान. मस्त पकोडे बनले. हा ती पण करते 2 मिनिटं. काढायची ना. का ग छान दिसते साडी मला. मग तुला लय आवडते मम्मीने साडी घातली. तू नाही ड्रेस काढणार? झाले पापड्यांचे आता खूप हे झाले. तुला पण कारण की उद्या उद्या काय काय करायचं? कसले 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 गरम येते देते तुला पडशील बरं कसं येऊ. पडशील तू ते स्टुलावरून सारखं ये जा करू नको इकडं तिकडं. भजी खायचे ना आता गरम गरम. तर बघा अशा प्रकारे होळीचा सण, होळीसोबत पोळी आणि त्याचबरोबर आमच्या इकडे म्हणजे गुजरातमध्ये अशी मोठी असते, सोसायटीमधली जी होळी असते मोठ्या प्रमाणात असते. खूप छान वाटतं. आपल्याकडची पण नक्कीच आठवण येते, कारण की घरोघरची जी होळी असते ते होळीच्या सोबत बोंब वालणं वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेत. इकडे एवढं कुणी असं काही करत नाही, वेगळं राहतं थोडंसं. तर चला मग मस्त असा हा व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप उशीर झालेला होता, उपवास होता, त्याच्यामुळे मग आम्ही भजी तयार झाले की जेवण वगैरे केलं. तर हा व्हिडिओ इथंच संपतोय. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय.